महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि 5 मिनिटांपूर्वीच हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी बरोबर ऐकताय तुम्ही। 5 मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे। तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता। इथं मेसेज आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे एकत्र पैसे जमा केले जात आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे, 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे, 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता। या 12 जिल्ह्यांमध्ये 50 लाख लाडक्या बहिणींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल आणि मेसेज आला नसेल तर अर्जंट मध्ये तुम्हाला एक काम करून घेणं गरजेचं आहे। कारण काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये 800 कोटी रुपयाची तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। किती? 800 कोटी रुपयाची। 800 कोटी रुपये म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 400 कोटी रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 400 कोटी रुपये असं तुम्हाला 800 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता। हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच दिला जातोय। भरपूर तुम्ही आर्टिकल ऐकले असतील की तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाईल। 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही। तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच हप्ता दिला जातोय। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, पण 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहे। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्यताई तटकरे मॅडम, महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी देखील घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही 3000 रुपये उद्यापासून जमा करू। म्हणजे काल त्यांनी हा ट्विट केलेला आहे, काल त्यांचा मेसेज आलेला आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। जसंही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, मेसेज यायला सुरुवात झाली तर आज बँकेमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर बँकेमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि ती गर्दी बघा, पैसे जमा झाल्यानंतर बहिणींची प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येत आहे आणि बहिणी पैसे काढून घरी परत येताना सुद्धा दिसून येत आहे। तर बघा, बहिणींना जसे पैसे जमा झाले त्यांच्या बँक अकाउंट मध्ये त्याच क्षणाला बहिणींनी पैसे काढून घेतले। तर एक गोष्ट लक्षात घ्या की पैसे एकदा तुमच्या बँक अकाउंटला जमा झाले, तात्काळ काढले नाही तर तुमचे पैसे परत जाता असं काही नाही। तुम्ही बँकेमध्येच तुमचे पैसे राहू दिले तरी चालतील, 1 दिवसानंतर काढले तरी चालतील। एकत्र तुम्ही बँकेमध्ये गर्दी करू नका। एक मोठा प्रश्न येतो की बँकेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पैसे एकत्र जमा होत नाही। तर लाडक्या बहिणींना ज्यांचे पैसे जमा झाले असतील, या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे, तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही एकत्र डायरेक्ट बँकेत जाऊ नका। कारण एकत्र सर्व्हर रोड पडल्यामुळे डाऊन होतं, तर त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षणी तुम्ही उद्या, परवा, 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर तुम्ही पैसे काढू शकता। आता उरलेला प्रश्न, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे आणि फक्त 8 बँकांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे। 8 बँके कोणत्या आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो 2 हप्त्याचे 3000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। भरपूर आर्टिकल येत आहे, आर्टिकल सुद्धा तुम्ही ऐकले असेल आतापर्यंत। भरपूर चॅनलवर तुम्ही हा मेसेज पाहिला असेल की लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झाले, 3000 रुपये जमा झाले। भरपूर आर्टिकल जाहीर झालेले आहेत। तर बघा, तोच एक आर्टिकल इथं आलेला आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे 3000 रुपये बँक खात्यात जमा झालेले आहेत। तर बघा, तर यामध्ये काय आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये। तुम्हाला माहितच असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करायला 3 दिवसाचा टाइम लागतो। तर आज पहिला दिवस आहे, आजपासून सुरुवात झालेली आहे। उद्या दुसरा दिवस, परवा तिसरा दिवस। तर या 3 दिवसांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। तर यापैकी आज 12 जिल्ह्यांची नाव तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल। बघा, त्यामध्ये 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र वाटप होतोय, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र हप्ता वाटप केला जातोय। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्ह्यांचे विभागावाईज पैसे वाटप होत आहे। आता या विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या 12 जिल्ह्यांची नावं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये 12 जिल्हे कोणकोणते येतात? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव उत्तर महाराष्ट्राकडे. त्यानंतर विदर्भाकडे वळूया. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम असे 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होत आहे. तर या महाराष्ट्रामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये कुठं पैसे वाटप होत आहे? आणि फक्त महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच नाही तर मध्य प्रदेशमध्ये लेख लाडकी योजनेचे पैसे कालच जमा झालेले आहे 1000 रुपये प्रमाणे. आणि त्यानंतर छत्तीसगडमध्ये आता भरपूर राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसारखे वेगवेगळ्या योजना सुरू केले गेले आहेत. आता यामध्ये छत्तीसगडमध्ये सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात 2500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. लेख लाडकी योजना, यानंतर भरपूर अशा योजना आहेत. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. तसंच आपली लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे भरपूर अशा योजना सुरू केले जात आहे. पण आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचं जे आहे ते आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी आता सर्वात पहिला टप्पा कोणकोणता आहे. तर बघा, आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. सर्वात अगोदर रायगडला जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत रायगडमध्ये. सांगलीमध्ये पैसे जमा झालेले आहेत आज. त्यानंतर मुंबई शहरमध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर येतो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यामध्ये पैसे वाटप झालेले आहे. त्यामधून पहिला जिल्हा येतो धाराशिव. संभाजीनगरमध्ये पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर धाराशिवला पैसे वाटप झालेले आहे. नाशिकला पैसे वाटप झाले आणि जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, जळगावला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर येतो अमरावतीला पैसे वाटप झाले, वर्धामध्ये पैसे वाटप झाले, चंद्रपूरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले आणि नागपूरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, या 12 जिल्ह्यांना आज पैसे वाटप झालेले आहे. या 12 जिल्ह्यांपैकी बँकांमध्ये पैसे जमा झालेले आहे. बहिणीची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जसे पैसे जमा झाले तात्काळ बहिणींनी पैसे काढलेले आहेत. तर घाई गडबड करू नका, एकत्र पैसे वाटप होणार आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे पैसे वाटप होणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील. तर बघा, बँकांची नावं आलेली आहे. कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहे. सर्वात प्रथम बघा, पहिली यादी सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत आहे. त्यामधून पहिला बँक येतात स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर कॅनडा बँक. हे पहिल्या यादीमध्ये सरकारी बँकांची नावं आलेली आहेत. दुसऱ्या यादीमध्ये प्रमुख खासगी बँकांची नावं दिलेली आहे. प्रमुख खासगी बँकांपैकी HDFC बँक आहे, ICICI बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्यानंतर तिसऱ्या बँकांची यादी आहे ती आहे HDFC फर्स्ट बँक, येऊ स्मॉल बँक, इंडियन फर्स्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक. अशा प्रकारे बँकांची नावं आलेली आहे. तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरा खासगी बँकांमध्ये असेल तर तुम्हाला प्रतीक्षा लागेल आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तर अशा प्रकारे या बँकांची नावं आलेली आहेत. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, जिल्ह्यांची नावं नक्की लिहा. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला 3000 रुपये जमा झाले असतील, 3000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही झाले असतील तर नाही सुद्धा म्हणू शकता. आणि जर पैसे जमा झाले नसतील काळजी करू नका, मेसेज येत नाही तर तुम्ही फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले असतील. अशा प्रकारे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा मेसेज शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.